हा आहे आपला ऑर्गॅनिकली नॅचरली पिकलेला केळीचा घड. या व्हिडिओमध्ये आपण केळी कुठे लावायची, कशा जमिनीवर लावायची, कधी लावायची, त्याच्यानंतर केळीची बेबी प्लांट्स म्हणजे पिल्ले कधी काढायची, ती कसं ओळखायचं, हे सर्व पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, मंगेश देवकर व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला केळीचा घड तोडायचा आहे. तर म्हणतात ना, माणसाने हमेशा प्रयोगशील असलं पाहिजे आणि त्याच्यात शेतकऱ्याने ते प्रयोगशील असलंच पाहिजे. त्यात आपण प्रयोग केला पाहिजे शेतात. कशा प्रकारे आपलं उत्पादन क्वालिटी येते, कशा प्रकारे आपल्या उत्पादनाचं वजन वाढतंय, कलर चांगला येतोय. एक उत्पादन वाढण्यासाठी वगैरे किंवा एक मोठी बाग वेगळी लावायची असेल तर आपल्याला अनुभव नव्हता केळीमधला, तर आपण त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की त्या ठिकाणी केळीची लागवड केली आहे थोडीशी प्रयोगासाठी. तर त्याला बऱ्यापैकी केळी आलेले आहेत, तर त्याची पण तोडणी करणार आहे. आपण तिकडे जाऊया. त्याच्या आधी एक दाखवतो. आमची आजी आता सकाळ सकाळ मस्तपैकी एक रांगोळी काढत बसलेली आहे. त्या ठिकाणी रांगोळी काढते. तर चला पप्पांना घेऊन जावं सोबत, कारण की घड एकट्याला काढायचं म्हटलं की जरा कठीण असतंय. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ही आहे आपली केळी आणि ह्या केळीमध्ये प्रामुख्याने 2 जाती असतात, बसराई आणि श्रीमंती. तर ह्याच्यात जास्त करून आता जी लावली जाते ती म्हणजे आहे G9 ची केळी. ती त्या G9ला रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे. त्याच्यानंतर आकार, वजन आणि कलर व गोडवाही चांगला आहे. त्याच्यामुळे जास्त करून भारतातून ही केळी एक्सपोर्ट होते. तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की G9चं एक बेनच आणलं होतं. तर त्याच्यात 2 विषय असतात, टिश्यू कल्चर आणि बेन. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते बेन आहे. बेन म्हणजे काय, तर बेबी प्लांट असते, जे पिल्लू असते केळीचं तेच खोदून उकरून मुळ्यासहित उकरून काढतात आणि दुसरीकडे लावतात. त्यालाच आपण बेन म्हणतो. तर जास्त करून लोक बेन न लावता टिश्यू कल्चरचं घेऊन येतात आणि त्याचीच लागवड करतात. तर आपण 2 आणलेले, ह्या 2 बेन लावून तर त्याच्यात इथं दिसतंय तुम्हाला त्याप्रमाणे एक 7 ते 8 खोड आलेले आहेत. व विषय काय की ज्यावेळेस आपण लागवड करतो आणि त्याचं उत्पादन घेतो त्यावेळेस अशी जास्त येऊ देत नाही, फक्त एकच झाड येऊ देतो. तर एकच झाड येऊन दिलं तर ते जास्त येत आहे, म्हणजे वजन जास्त येतं त्या केळीचं. तर इथं जे आहे ते घड आपले छोटे आहेत. तर जे खाली दिसतंय तुम्हाला ते आपण तिथं केळीचे पानं वगैरे तोडून टाकलेले. तर त्याचा फायदा काय, ते आपलं पश्चिमेकडून जे येणारं ऊन आहे डायरेक्ट खोडावर आणि मुळावर पडतंय. म्हणजे आपले शेणखतामुळे जे गांडूळ तयार झालेले आहेत खाली जमिनीत ते पण जास्त उन्हामुळे मरून जातात आणि कमी पाण्यावरती सुद्धा आपली केळी येते जर तुम्ही असं पानांचं आच्छादन करताय तर. हे 2-3 फायदे आहेत त्याचे. तर आपण हे काय केले, ऑर्गॅनिक पद्धतीने केलेले आहे. या ठिकाणी आपण फक्त शेणखत आणि एकदा जीवामृत टाकलेलं. तर त्याच्या भरोश्यावरती ही आपली केळी अशी आली आहे. आता बघा, आणि या ठिकाणी पिकलेली पण आहे केळी बऱ्यापैकी, एक 6 ते 7 पिकलेली आहेत केळी. त्याच्यामुळे आपल्याला आज ही तोडायची. आणि ह्याच्यात तोडण्यासोबतच आपण दुसरी एक गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे ही केळी जर तुम्हाला घरच्या घरी लावायची असेल खाण्यापुरती वगैरे, तर ती कशी तोडायची, म्हणजे खालची पिल्ली कशी काढायची, व जर बाग असेल तरी पण आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न पडतात की नेमकं ही पिल्ले कापायची कधी आणि कशी कापायची. तर सुरुवातीला एक सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला बागेतली पिल्लं फक्त कापायची असतील तर अशी 2 पानावर आल्यानंतर त्याला विळ्याच्या सहाय्याने वगैरे कापून टाकायचे. पण जर तुम्हाला ते दुसरीकडे लावायचे असतील तर त्या पिल्ल्याचे मुळ्या उघड्या पडतील एवढं खांदायचं व कुदळीच्या सहाय्याने वगैरे त्याला कापायचं. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित मुळ्या दिसतात. तर आता ह्याला आपण घेऊन दुसरीकडे लावूयात. पहिला प्रश्न म्हणजे जमीन कशी हवी. तर तुमच्याकडे काळी सेंद्रिय कर्ब चांगला असलेली किंवा मुरमाड त्याच्यातही
माती जास्त असलेली, त्याचं पण सेंद्रिय कर्ब चांगला हवा, व पाण्याचा निचरा होणारी जमीन हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण की कोणत्याही पिकाला जास्त पाणी जमत नाही, निचरा होणारी जमीन हवी. व तुमच्या एरियात जर 30 ते 40 डिग्री टेम्परेचर असेल तर उत्तमच. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे केळी येते. तर इथं आपण आणलेलं रोप बघा, चांगलं मुळ्याचं, त्याच्यात आपण शेणखत पण भरलंय, ते मिक्स पण करून घेतलंय. तर तुम्ही पण आधी उभी आडवी नांगरट करायची, त्याच्यानंतर रोटरच्या सहाय्याने पूर्ण ढेकळं वगैरे बारीक करून माती बनवायची, आणि नंतर बारके बेड बनवून स्पेसिफिक आपल्याला जेवढं अंतर ठेवायचं तेवढं ठेवून त्या बेडमध्ये शेणखत भरूनच त्या केळीच्या रोपाची लागवड करायची. मग ते टिश्यू कल्चरचं असू देत किंवा आता रिसेंटली बऱ्यापैकी माणसं टिश्यू कल्चरला बराच खर्च होतो, त्यामुळे अशा प्रकारचं बियाणं काढूनही लागवड करतात. तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यावेळेस पूर्ण बेड भिजेल असं सुरुवातीला पाणी द्यायचं, तुमची केळी लागली म्हणायचं. तर ह्याच्यात पण 2-3 प्रकारे लागवड केली जाते. पहिली पद्धत म्हणजे जुनी पद्धत, साधी पद्धत. त्या पद्धतीमध्ये 9x5 वरती लागवड केली जाते. त्याच्यात 1000 झाडं बसतात व कमीत कमी 30 टनाच्या आसपास एका एकरात उत्पादन निघते. ही जुनी पद्धत आहे. आणि नवीन पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर एका एकरामध्ये कमीत कमी 3000 झाडं बसवली जातात. तर ती कशी, 9x5 वरती लागवड करतात, पण 5 फुटावर जे एक झाड होतं त्याच्याऐवजी 3 झाडं लावतात व 3 झाडांमधलं अंतर 2 फूट 2 फूट आणि 2 फूट ठेवतात. ह्याच्यात उत्पादन तिप्पट वाढते. व कारण की 1000च्या ऐवजी 3000 झाडं बसवलेत, 90 टन उत्पादन निघतं. ह्याच्यात एक फायदा होतो, तो म्हणजे जर चुकून तुम्हाला तुमच्या केळीला भाव कमी मिळाला तर टनेज जास्त मिळाल्यामुळं तुमचं एका एकरामध्ये उत्पादन चांगलं निघतं व तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो. ही पद्धत माळशिरसमध्ये ऑलरेडी अवलंबली आहे आणि भरपूर लोकांनी अवलंबली आहे, त्यांना बऱ्यापैकी फायदा झाला आहे. तर तुम्हाला आवडेल ती पद्धत लावू शकता तुम्ही. तर आता आपण आपला जो केळीचा आलेला घड आहे तो काढूयात. तर बघा कसा दिसतोय घड. तर ह्याला जास्त करून एकटा माणूस काढू शकत नाही, 2 जण लागतात. नाहीतर त्याचं जो रुचिक आहे तो जर अंगावर पडला तर तो उठतो, त्याने जखम पण होते व शर्टवर वगैरे पडल्यावरती डागही जात नाही. तर आता हे पप्पा आणि मी आम्ही 2 जण मिळून काढतोय. तर हा राहिला केळीचा घड. तर ही ऑर्गॅनिक पद्धतीने आणि नॅचरल पद्धतीने पिकलेलं आहे. 4-5 केळी आहेत. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे जर फार्म हाऊस असेल तर एक 4-5 रोपे लावूनही तुम्ही नॅचरल पद्धतीने केळी पिकू शकता व केळीचा आनंद घेऊ शकतात. तर मित्रांनो, आपली फार्म हाऊसवरची केळी ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेली कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन प्रयोगशील व्हिडिओ बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा व जर कोणाला केळी लावायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.